जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजच्या या चमत्कारिक संदेशामध्ये सर्वांचं स्वागत आहे. जीवनामध्ये कधी कधी असे क्षण येतात की आपल्याला हे जीवन नकोसे वाटतं, परंतु तुमच्या जीवनातील संकटांचा नाश करण्यासाठी स्वामींनी तुमच्यासाठी हा संदेश पाठवला आहे. म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि स्वामींनी पाठवलेला हा महत्त्वाचा आणि चमत्कारिक संदेश शेवटपर्यंत ऐका. जीवनात काही क्षण असे असतात जेव्हा आपल्याला वाटतं की सर्वांनी आपल्याला सोडलं आहे. आपले मित्र, नातेवाईक आणि कधीकधी अगदी जवळची माणसंही आपल्याला विसरतात. अशा वेळी आपण खचून जातो, पण हे लक्षात ठेवा, स्वामी समर्थ महाराज कधीच आपल्याला सोडत नाहीत. जेव्हा सगळ्या जगाची माया संपते तेव्हा स्वामींची माया सुरू होते. कारण स्वामी हे नेहमीच आपल्या भक्तांसाठी आहेत. ते आपल्या अडचणी, दुःख आणि संकट दूर करण्यासाठी आपल्या सोबत उभे असतात. स्वामींवर विश्वास ठेवणं हीच स्वामींची खरी भक्ती आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की संकट वाढत चालली आहे, की परिस्थिती हाताबाहेर जात आहे, पण अशा वेळेस फक्त एका गोष्टीवर ठाम राहा. तुमच्या स्वामींवरील श्रद्धेसाठी तुम्ही त्या गोष्टींवर विश्वास ठेवा. स्वामींचा हा संदेश आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. तुमचं संकट कितीही मोठं असो, जर तुमच्या मनात स्वामींचं नाव असेल तर तुम्ही कधीच हरू शकणार नाही. जर तुम्हाला आजही स्वामींची माया वाटत नसेल तर फक्त थांबा आणि तुमच्या जीवनावर शांतपणे विचार करा. अनेक वेळा स्वामी आपल्या आयुष्यात अनेक लहान मोठ्या मार्गांनी चमत्कार घडवतात, पण आपण हे पाहणे इतकं शांत आणि श्रद्धाळू नसतो. स्वामींचा संदेश ऐकण्यासाठी मन स्वच्छ ठेवा आणि पूर्ण विश्वास ठेवा. लोक नेहमी तुम्हाला बोलत असणार. त्यांचं काम आहे तुम्हाला बोलणं, तुमच्यावर टीका करणं, तुम्हाला नाव ठेवणं आणि तुम्हाला खचवण्याचा प्रयत्न करणं. पण हे लक्षात ठेवा, जेव्हा लोक तुम्हाला पाठीमागून बोलतात तेव्हा त्यांना तुमच्या समोर बोलायची हिंमत नसते. हीच तुमची खरी ताकद आहे. ही ओळखायला शिका. लोकांच्या मनात तुमच्याबद्दल काय विचार आहेत हे बघण्यापेक्षा तुमचं खरं सामर्थ्य तुमच्या कर्मात आणि तुमच्या स्वामींवरील श्रद्धेमध्ये आहे. काहीही झालं तरी स्वामींच्या सेवेचं व्रत सोडू नका. लोक जरी तुमच्याबद्दल वाईट बोलत असतील तरी तुम्ही तुमच्यातील नेहमीच स्वामींची शक्ती ओळखायला शिका. कारण स्वामीच तुमचं चांगलं करणार आहेत. कारण स्वामींच्या भक्तांसाठी ते कायम उपस्थित असतात. ते तुमचं प्रत्येक पाऊल पाहतात, तुमचं प्रत्येक कर्म ओळखतात आणि तुमच्या यशासाठी ते नेहमी तुमच्या सोबत असतात. स्वामी जेव्हा एखाद्याला आश्रय देतात तेव्हा तो व्यक्ती कधीच एकटा राहत नाही. स्वामी त्यांचं दुःख दूर करण्यासाठी प्रत्येक संकटात त्याच्यासोबत राहतात. ते फक्त आपल्याला संकट टाळण्यास मदत करत नाही तर आपल्याला प्रत्येक कार्यात सहभागी होऊन ते आपल्याला योग्य दिशा दाखवतात, मार्ग दाखवतात. अशा या दैवी शक्तीवर विश्वास ठेवणं हीच खरी भक्ती आहे. कधीकधी आपल्या जीवनामध्ये असे छोटे मोठे काहीतरी गोष्टी घडत असतात तेव्हा स्वामीच आपल्याला मदत करत असतात. अनेक संकटांपासून आपण वाचतो, पण आपल्याला ते दिसत नाही. कारण स्वामींचा चमत्कार हा समजणे इतकी आपण श्रद्धाळू नाही. म्हणून स्वामींवरील श्रद्धा वाढवा, विश्वास वाढवा. संकट कितीही मोठी असली तरी विश्वास ढळू देऊ नका. लोक काहीही बोलू द्या, फक्त तुमच्या कर्मावर लक्ष केंद्रित करा. चांगल्या कर्माने स्वामी तुम्हाला नेहमीच यश देतात. स्वामींना जेव्हा भक्ती आणि सेवेच्या रूपाने पाचारण केलं जातं तेव्हा ते त्यांच्या भक्तांवर कृपादृष्टी करतात. तुमच्या जीवनातील संकट येत जात असतात, ते तुमच्या जीवनातील आव्हानं असतात, पण त्यांना तुमच्यावर विजयी मिळवू देऊ नका. स्वामींचं नाव घ्या, त्यांचा जप करा आणि पहा तुमचं आयुष्य कसं बदलतं. स्वामींवरचा तुमचा विश्वास हीच तुमची मोठी ताकद आहे. आज तुम्हाला हा संदेश मिळाला आहे, याचा अर्थ असा आहे की स्वामी तुमच्याशी संवाद साधत आहेत. ते तुमच्या जीवनात मोठा बदल घडवण्यासाठी तयार आहेत. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि तुमचं जीवन त्यांच्यावर सोपवून द्या. आजपासून तुमचं आयुष्य बदलणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा. संकट कितीही मोठी असली तरी त्या संकटांवर मात करण्यासाठी स्वामी तुमच्या सोबत आहेत. त्यांच्या सेवेचं व्रत घ्या आणि पहा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार घडतो. स्वामी समर्थ महाराजांचे चमत्कार आणि कृपा अनुभवायला तुम्हाला फक्त तुमचं मन स्वच्छ आणि श्रद्धेने भरून टाकावं लागेल. आज तुमच्याशी स्वामींच्या कृपेच्या आणखी काही महत्त्वाच्या पैलूंविषयी बोलणार आहे, जे तुमच्या जीवनात चमत्कार घडवण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतील. तुमच्या जीवनात संकट आली की तुम्हाला वाटतं हे असं माझ्यासोबतच का घडत आहे, पण खरं तर स्वामींच्या कृपेने संकट ही तुमच्या जीवनाला आकार देण्यासाठी येत असतात. ती तुम्हाला मजबूत बनवतात, तुमच्या विचारांना स्थिर करतात
आणि स्वामींच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला योग्य दिशेने नेतात. स्वामींच्या कृपेने तुम्ही प्रत्येक संकटांवर सहज मात करू शकता. फक्त एक गोष्ट आवश्यक आहे, स्वामींचं नाव सतत मनामध्ये ठेवा. कितीही मोठं वादळ असो, जेव्हा तुम्ही स्वामींचं नाव घ्यायला सुरुवात करता तेव्हा तुमचं मन शांत होतं. एक उदाहरण द्यायचं झालं तर एका भक्ताचं आयुष्य खूप कठीण होतं. त्याला आर्थिक अडचणी होत्या, कुटुंबामध्ये नेहमी त्याच्या वादविवाद होत होते आणि त्याची तब्येतही खराब होती. त्याने फक्त स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवली आणि दररोज 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपला. काही दिवसातच त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल होऊ लागले. त्याला नवा व्यवसाय मिळाला, कुटुंबात शांती परतली आणि त्याचं आरोग्यही सुधारलं. लोक अनेकदा विचारतात, स्वामींचा चमत्कार कसा होतो? हे एकच उत्तर आहे, तुमच्या श्रद्धेमुळे. तुमचं मन जर स्वच्छ असेल आणि तुमच्या मनामध्ये श्रद्धा असेल तर स्वामींचा चमत्कार हा 100% होतोच. फक्त तुमच्या मनात असलेली श्रद्धा कधीच कमी होऊ देऊ नका. स्वामींचं एक महत्त्वाचं शिकवणं आहे, फक्त प्रार्थनेने सगळं होणार नाही. तुमचं कर्म चांगलं ठेवलं तरच स्वामी तुम्हाला यश देतील. जेव्हा तुम्ही गरजू व्यक्तींना मदत करता, जेव्हा तुम्ही कोणालाही त्रास देत नाही, तेव्हा स्वामी तुमच्यावर अधिक कृपा करतात. त्यांनी शिकवलं आहे की आयुष्याचं खरं यश म्हणजे इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणणं. कधीकधी आपल्याला वाटतं की आपल्या समस्या इतक्या मोठ्या आहेत की त्या सुटणारच नाही, पण लक्षात ठेवा, स्वामींच्या नावात इतकी शक्ती आहे की कोणत्याही संकटांवर मात करू शकते. त्यांच्या नावाचा जप करताना फक्त तुमचं मन पूर्णपणे त्यांच्यावर केंद्रित ठेवा. एका गरीब शेतकऱ्याने स्वामींच्या चरणी प्रार्थना केली, कारण त्याच्या शेतीचं खूप नुकसान झालं होतं. काही दिवसांतच त्याच्या शेतीत चमत्कारिक फळ मिळालं. त्याच्या शेतीमध्ये खूप सारं उत्पन्न निघालं आणि त्याला फायदा झाला. म्हणजे तुमचं नुकसान होऊ द्या किंवा तुमचा तोटा होऊ द्या, तुम्ही फक्त स्वामींना शरण जा. तुमच्या नुकसानावरही स्वामी नक्की तुम्हाला उपाय देतील. एका विद्यार्थ्याला त्याच्या अभ्यासामध्ये यशच मिळत नव्हतं. कितीही अभ्यास केला तरी तो परीक्षेमध्ये नापास होत होता. त्याने स्वामींचं स्मरण केलं आणि मन लावून अभ्यास केला आणि काही काळातच तो चांगल्या गुणांनी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला. प्रामाणिकपणे प्रार्थना करणं हे खूप महत्त्वाचं आहे. स्वामींचं स्मरण करताना आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आपल्या मनात कधी चुकीचे आणि वाईट विचार येऊ द्यायचे नाही. तुमच्या पाठीमागे लोक तुम्हाला काही बोलू द्या, परंतु स्वामींवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. त्यांनी तुमचं आयुष्य बदलण्यासाठी एक चांगली योजना दिली आहे आणि त्या योजनेचा पहिला टप्पा आजपासून सुरू होणार आहे. आजचा हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज तुम्हाला स्वामींचं हे संदेश मिळाला कारण तुम्हाला त्याची खूप गरज होती आणि गरजू व्यक्तींना स्वामी लवकर मदत करत असतात. स्वामी तुमच्या जीवनात कधी चमत्कारसुद्धा घडवून जातात, परंतु त्याची तुम्हाला चावलसुद्धा लागत नाही. अनेक छोट्या मोठ्या संकटांपासून स्वामींनी आपलं रक्षण केलं आहे. कधीकधी संकट आपल्या येण्यापूर्वीच स्वामी त्याचा नाश करत असतात, म्हणून आपल्याला संकटाचा ते आभासही होऊ देत नाही. असे चमत्कार स्वामी आपल्या जीवनात नेहमी घडवत असतात. आजचा हा संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता, कारण अनेक संकटांचा सामना करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादांची आणि शक्तीची गरज होती. ती तुम्हाला प्राप्त झाली आहे. स्वामींचे हे मार्गदर्शन तुमच्यामध्ये श्रद्धा आणि भक्ती निर्माण करणार आहे. दररोज स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हा. तुम्हाला आयुष्यभर स्वामींचं संरक्षण आणि मार्गदर्शन मिळेल. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या मार्गदर्शनाचं एकच उद्दिष्ट आहे की प्रत्येक भक्ताचं चांगलं व्हावं, त्याच्या जीवनात चांगले क्षण यावे. आजचा हा संदेश मार्गदर्शन तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि होईल तेवढ्या स्वामी भक्तांपर्यंत हा संदेश नक्की पाठवा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद.